शरद पवारांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा मुद्दा उपस्थित केला, मात्र विरोधकांनी शिवसेनेच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू केली। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची अगोदरच काँग्रेस झाल्याची टीका सत्ताधाऱ्यांनी सुरू केली। सत्ताधाऱ्यांनी मात्र या चर्चाचा इन्कार केलाय। आज खरं म्हणजे उभाटाची पण काँग्रेस झालेलीच आहे, कारण काँग्रेसची बोली बोलू लागलेली आहे। त्यामुळे आता फक्त एक औपचारिकता बाकी आहे। शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा तर झालीच, पण आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे। शरद पवारांनी केलेलं वक्तव्य शिवसेनेसाठी देखील लागू असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे। उद्धव ठाकरे मनापासून काँग्रेसमध्ये गेल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची यापूर्वीच काँग्रेस झाली आहे, त्यामुळे त्यांना काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याची गरज नाही असा टोला उदय सामंत यांनी लगावला आहे। आता उभाटाचं नक्की काय होणार आहे, त्यांना काँग्रेसमध्ये विलीन होण्याची काय आवश्यकता नाही, कारण ऑलरेडीच त्यांची काँग्रेस झालेली आहे। तुम्ही जर बघितला तर त्यांनी माननीय बाळासाहेबांचा विचार सोडून काँग्रेसचाच विचार स्वीकारलेला आहे। शिवसेना उद्धव ठाकरेंवर तुटून पडली असताना भाजप कशी मागे राहणार? भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय। शरद पवार येत्या काळात उद्धव ठाकरेंना काँग्रेसमध्ये घेऊन जातील असा शाल जोडीतला गिरीश महाजनांनी लगावला। पवार साहेब सांगतात म्हणजे काही ते तथ्य असेल, जुने जाणकार नेते आहेत, मला वाटतं तर त्यांच्यासोबत शिवसेना आहे, आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांना आताही असं वाटतं की आता पुन्हा आपण काँग्रेसवासी व्हावं। आणि त्याचबरोबर शिवसेना जी उद्धवजींची, त्यांचाही त्यांनी उल्लेख केला की ते पण आमच्यासोबत आहेत। मला वाटतं त्यांनाही ते काँग्रेसमध्ये घेऊन जातील, आणि गेले तरी त्यात आश्चर्य वाटण्यासारखं तर काही राहिलेलं नाही आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विलीनीकरणाच्या मुद्द्यावर आपली ठाम भूमिका मांडली आहे। शिवसेनेच्या विलीनीकरणाचा प्रश्नच येत नसल्याचा निर्वाळा संजय राऊतांनी दिला। शिवसेना हे एखाद्या पक्षात विलीन व्हायचा प्रश्नच निर्माण होत नाही। आणीबाणीमध्ये प्रचंड दबाव असताना बाळासाहेब हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपला पक्ष हा काँग्रेस पक्षात विलीन नाही केला। प्रचंड दबाव, प्रेशर, तरी बाळासाहेबांनी, माननीय शिवसेना प्रमुखांनी हा पक्ष आपला जिवंत ठेवला। म्हणजे प्रत्येक नेता आपल्या प्रादेशिक अस्मितेसाठी आपला पक्ष जिवंत ठेवला। विलीनीकरणाचा मुद्दा पवारांनी मांडला, पण संबंध नसताना विलीनीकरणाच्या मुद्द्याच्या वादात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ओढला गेलाय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।